नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, अजितदादांचा अपघात झाल्यानंतर अनेक संशयाचे भोवरे फिरले होते। अनेकाचं म्हणणं होतं की अजितदादा पवार यांचा अपघात नसून तो घातपात आहे आणि तीच शंका परत आता घेतली जात आहे। ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचा अपघात झाला आणि ते विमान, त्या विमानाचा मेन महत्त्वाचा पार्ट हा ब्लॅक बॉक्स होता आणि तोच आता ब्लॅक बॉक्स जळाला, अशा पद्धतीचं काही न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात आलं। आणि आता महत्त्वाचं म्हणजे जर ब्लॅक बॉक्स जळाला असेल तर मग अजितदादा पवार यांचा जो काही अपघात झाला की घातपात झाला, ह्या ज्या काही शंका असतील त्याचं निवारण कसं होणार। आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे, जी गोष्ट या देशात सुद्धा नव्हती तर बाहेर देशात घडली होती। असंच एक प्रकरण झालं होतं फ्रान्समध्ये। या फ्रान्स देशात एक विमान होतं, म्हणजेच अनेक विमान असतात, तसंच एक विमान होतं ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचा अपघात झाला त्याच पद्धतीने एक विमान हे समुद्रात कोसळलं होतं। मी का सांगतो हे तुमच्या ध्यानात येईल की अजितदादा पवार यांच्यासोबत काय घडलं होतं, तो ब्लॅक बॉक्स जळू शकतो का, या गोष्टीहून आपल्या ध्यानात येईल। ज्या अर्थी विमान कोसळलं आणि विमान कोसळल्यानंतर जवळपास अनेक वेळेस तपास सुरू झाला, मात्र ते विमान सापडत नव्हतं। ही रिअल गोष्ट आहे, ती विमान सापडत नव्हतं। नंतर अनेक वर्ष गेले, अनेक महिने गेले आणि त्यानंतर जवळपास 2 वर्षानंतर ते विमान सापडलं। आता ते विमान खोलवर गेलं म्हणून ते सापडत नव्हतं, त्या ठिकाणी यंत्रणा असेल ती काम करत होती तरीसुद्धा ते सापडत नव्हते। आणि त्यानंतर तो विमान, त्या विमानाचा कोणताही पार्ट हा शिल्लक राहिला नव्हता, पूर्णपणे खराब झालं होतं। कारण तर ते समुद्रात होतं आणि 2 वर्ष ते त्या ठिकाणी राहिलं, म्हणून त्या समुद्रातील जे काही विमान असेल ते पूर्णपणे नष्ट झालं होतं। परंतु महत्त्वाचा पार्ट, जे की पाणी असेल, हवा असेल, ज्वलन पदार्थ असतील, वीज असेल, असा कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी इफेक्ट होत नाही त्या ब्लॅक बॉक्सवर। हे ब्लॅक बॉक्स त्या ठिकाणी त्या 2 वर्षानंतर विमानातसुद्धा सुरक्षित सापडलं आणि त्याचा महत्त्वाचा डाटा हा त्या यंत्रणेच्या हाती आला। सांगण्याचं तात्पर्य काय, जर अजितदादा पवार यांचं विमान त्या ठिकाणी कोसळल्यानंतर त्या ठिकाणी जे काही स्फोट झाले, त्या स्फोटानंतर असं सांगण्यात येतं आहे की तो काही विमानाचा बॉक्स होता, ब्लॅक बॉक्स, हा पूर्णपणे जळाला, तो पूर्णपणे नष्ट झाला आणि त्याचं काम हे यंत्रणेच्या माध्यमातून दुसऱ्या देशात पाठवण्यात आलं त्याचा तपास करण्यासाठी, असं सुद्धा सांगण्यात येत आहे। जर अमेरिकेचं विमान असेल किंवा इतर देशाचं विमान असेल, हे इतर देशांनीच बनवलेले आहेत। जर फ्रान्सचं विमान 2 वर्षानंतर त्या ठिकाणी सापडते आणि जो काही ब्लॅक बॉक्स असतो तो सुरक्षित मिळतो, तर असं तर होणार नाही का हेच विमान आहे आणि अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर त्या विमानाचं जे काय ब्लॅक बॉक्स असेल तो खराब होईल किंवा तो जळेल। आता याच्यातून अनेक संशयाचे भोवरे फिरताना दिसत आहेत आणि निश्चितच अजितदादा पवार यांचा तो अपघात नसून घातपात आहे, अशा देखील संशय किंवा जे काही घडामोडी घडताना दिसत आहेत, जे काही पुरावे सापडत आहेत आणि ज्या पद्धतीने ही यंत्रणा काम करते, DGS VCR कंपनीच्या माध्यमातून किंवा जे काही भारतीय यंत्रणा असेल त्याचा तपास केला जात आहे। अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले, कदाचित हे जे काही षडयंत्र असेल किंवा जी काही VSR कंपनी असेल त्याच्या माध्यमातून काही पुरावे नष्ट केले जात आहेत का, कालांतरानं या गोष्टीवरती पडदा पडेल का, जे काही अजितदादा पवार यांच्यासोबत घडलं असेल त्यांचा खुलासा होणार का, किंवा 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, जी यंत्रणा काम करत आहे त्यामध्ये काही पडदा पडेल का, असे अनेक प्रश्न सध्या आपल्याही मनात असतील आणि ही उत्तर मात्र कोणालाच सापडत नाही। आता नेमकं काय घडते, कसं घडते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, काय पुरावे सादर होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।